लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम। काळामानानुसार उद्भवलेल्या समस्येशी जनहितार्थ कार्य करता ज्या थोर नेत्यांनी लढा दिला त्यांची जयंती सर्व स्तरातील जनतेनं साजरी करणं गरजेचे आहे, नव्हे तर ती करायलाच पाहिजे। कोणत्याही थोर नेत्यांची जयंती जर योग्य आणि कृतिशील विधायक कार्यानं साजरी झाली तर खऱ्या अर्थानं सदरहू जयंती संबंधित विभूतीला समर्पित होईल, असं परखड मत वृक्षमित्र गजानन महादेव अप्पा मुलंगे यांनी व्यक्त केले। ते किसान हिरण यांच्या शिंगाळा शेत शिवारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संदर्भात बोलत होते। कार्यक्रमाकरता गजानन कोरडे, पोलीस पाटील रिसोड, महादेव पावडे, नगर संघ चालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रिसोड, मदन चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, वृक्षमित्र विठ्ठल इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते। वृक्षारोपणामध्ये वड, पिंपळ, बेल इत्यादी सोबतचे बकऱ्यांचा चारा असणाऱ्या सुबाबळीच्या 300 रोपांची लागवड करण्यात आली। अण्णाभाऊंनी स्वातंत्र्यासाठी तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला, तसेच दलित आणि पीडित कामगारांचे प्रश्न, पोवाडा, लोकगीत तसेच कलापथकाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले, नव्हे तर त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। तसेच फकीरा, वारणेचा वाघ, रानगंगा, पाझर इत्यादी समर्पक साहित्य लेखनातून गावकुसातील शोषितांच्या समस्या उजागर केल्या। ही तत्कालीन समस्या होती, पण सद्यस्थितीत प्रदूषित पर्यावरण ही जागतिक समस्या बनली आहे आणि त्या समस्येचे निराकरण करणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना अर्पण केलेली श्रद्धांजली होईल। तुर्तास वृक्ष लागवड व त्याचं संवर्धन, प्लास्टिक मुक्त पर्यावरण, पाणी शुद्धीकरण इत्यादी पर्यावरणपूरक कार्याची आवश्यकता आहे, ही बाब लक्षात घेऊन जनतेनं पर्यावरणपूरक कार्यक्रमाद्वारे जयंती साजरी करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता लता किरण, किरण दाभाडे, वंदना हिरण, मंगेश हिरण, अजय हिरण, सोनू हिरण, जया जाधव, भारत खवळे, गुणवंत थोरात इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले।